ओळखलं आणि त्यांची आज्ञा मानली, हरकत नाही म्हणली. अनुसया माता मनामध्ये, अनुसया मातेच्या मनामध्ये ध्यास होता, अखंड नामस्मरण होतं. दत्तात्रय स्वामीचं असं नामस्मरण होतं की एकही क्षण ती विसरत नव्हती, तिचा आठवा असा विसर पडत नव्हता. मी आजही सांगते की ज्याला विसरतो त्याचा आपल्याला आठव करावं लागतंय माळ घेऊन. आपण विसरलंच नाही तर त्याचा आठव करायची गरजच नाही. म्हणून अनुसया माता त्या निर्गुण रूपाला विसरलीच नव्हती. तिच्यामध्ये तो निर्गुण रूपाचं नाम चालूच होतं. आता प्रश्न असा आला आहे की जे चातुर्मास केलेलं 10 वर्षाचा जे संन्यासी होता ते आता कुठे? ते आता संन्याशानं गुप्त रूप घेतलेलं आहे. संन्यासी अंतर्यामी होता, दत्त मालक अंतर्यामी होता. एकमुखी दत्त जे तळहातावर प्रगट झाला होता ते अंतर्यामी अनुसया मातेच्या झोपडीतच होता, आश्रमातच होता. पण त्याला हे सगळं चरित्र पाहायचं होतं. हे नाटक सगळं घडणार आहे ते त्याला माहीत होतं. त्याला ते चुपचाप मध्ये पाहायचं होतं आणि तो गुप्त रूपामध्ये होता. म्हणून अनुसया मातेने नाम घेतलं, आळवलं मनातून दिगंबर प्रभूला. असं आळवलं, खूप मनातून आळवलं, साधं सुध आळवलं नाही. अनुसया माता म्हणाली, हे भगवंता, हे निर्गुणा, आता माझ्या भक्ती सफल झाली रे देवा, आणि आता माझ्या भक्तीला दृष्ट लागणार आहे. तू मला बाळाच्या रूपामध्ये प्रगट झाला. ज्या माय माऊलीला बाळ नसतंय आणि तिला बाळ येत होतंय, तिचा आनंद आणि अनुसया मातेचा आनंद सारखाच. अनुसया मातेला बाळ नव्हतं, बाळ झालं, प्रगट झालं. पण दृष्ट लागायची वेळ आली, अनुसया मातेवर संकट आलं. संकट काय आलं? गारांचा भात करून दे, तेव्हाच आम्ही जेवतो, नाही तर उपाशी जातो, शाप देतो, तुझं सत्व हरण करतो. जसं गर्व हरण म्हणतो, वस्त्र हरण म्हणतो, अमुक अमुक म्हणतो, वगैरे वगैरे, तसंच एक सत्व हरण आहे. म्हणजे सत्व तिचं जे तिनं सत्व नामाच्या सामर्थ्यावर तिनं सत्व प्राप्त केलं होतं, सत्व कमवलं होतं, ते सत्वाचं हरण करण्यासाठी ते 3 भिक्षुक आले होते. आणि अनुसया मातेनं सांगलं, ठीक आहे स्वामी, तुम्ही बसा तर खरी, तुम्ही शांत व्हा. तुमच्या जवळच्या जे गारारूपी तांदूळ आहे त्यांचा सुद्धा मी सुंदर असा पांढरा शुभ्र भात करून तुम्हाला मी जेवायला देते. दचकले, वचकले, बापरे, गाराचा भात करतो म्हणून राहिली. नारदाचं खरं तर नाही. नारद खोटं कधी बोलत नाही, कळ लावल पण खरीच लावल. नारद खोटं कधी बोलत नाही. नारदाचं खरं आहे असं जाणवलं तिघांनाही. भात करतो म्हणल्याबरोबर गेली माय माऊली घरामध्ये, आधण ठेवलं आणि नामस्मरण केलं दत्तात्रय प्रभूचं. धाव देवा म्हणली, मला तुझ्याशिवाय कोणी नाही, मी तुझा आणि तुझाच धावा करते. तू धावून ये, माझ्या या संकटाला धावून ये. मनोमन जगदंबेनं धावा केला. पावना दत्ता धावना दत्ता, करितो तव धावा. पावना दत्ता धावना दत्ता, करितो तव धावा. पावना दत्ता धावना दत्ता, करितो तव धावा. दत्तगुरु माझिया मजला ठाव द्यावा पायी. दत्तगुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. पावना दत्ता धावना दत्ता, करितो तव धावा.
शोधाया फिरतो वन वन सुख शोधाया फिरतो वन वन शोधाया फिरतो वन वन घडून आले अवागे त्रिभुवन घडून आले अवागे त्रिभुवन अवधूंबर तरी मला लाभली अवधूंबर तरी मला लाभली दत्त गुरुची छाया पावना दत्ता करितो तव धावा पावना दत्ता पावना दत्ता करितो तव धावा करितो तव धावा करितो तव धावा अशा प्रकारे अनुसया मातेवर संकट आलं आणि मनोमन भगवान दत्तात्रय प्रभूचा आईनं धावा केला. कसा केला? मनोमन केला, हृदयातून केला, तना मनानं केला. मातेच्या अंगावरचा एक एक रोम बोलत होता की धाव. आता जे आपण पूजेमध्ये धावा म्हणतो ते धावा भगवंत धावण्यासाठीच असते. म्हणून पूजेमध्ये, पंचपदीमध्ये, भजनांमध्ये धावा जे म्हणतो ते अनुसया मातेसारखा धावा म्हटला पाहिजे. धाव्याची चाल कमी जास्त झाली तर झाली, पण आळवलं पाहिजे आणि धावा सुंदर म्हटला पाहिजे. त्याचप्रमाणे जगदंबेनं धावा म्हटला आणि त्या धावा म्हणजेच धावा, लवकर या. म्हणून दत्तात्रय प्रभू गुपित रूपात होते. मातेच्या मागे मागे ते बाळ गुप्त रूपामध्ये घरामध्ये दौडत होतं आणि आपल्या आईवर संकट आलंय ते त्याला काही बरं वाटत नव्हतं. पण त्याला माहित होतं की माझी आई हे संकट निवारण करणार आहे. तिच्यामध्ये शक्ती सामर्थ्य आहे. सामर्थ्य कशाचं आहे तर नामाचं सामर्थ्य आहे. आणि हे संकट निवारण करायला तिला काहीच अवघड जाणार नाही. जगदंबेनं माय माऊलीनं गारा ओतल्या गरम पाण्यामध्ये आणि नामस्मरण करत बसली आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये त्या गारांचा भात शुद्ध पवित्र शिजला. आणि आईनं हातात घेऊन बघितला तर सुंदर अशा गारा, टवटवीत तांदूळ फुगल्यासारख्या त्या गारांचा भात झाला. आणि मातेला आनंद झाला आणि बाहेर आली. चटई टाकली छोटी आणि चटईवर पाहुणे बसूनच होते, 3 पाहुणे. आणि म्हणली, स्वामीजी चला तुम्हाला आता मी पात्र टाकते. आणि आश्रमातले सुंदर केळीचे पानं तोडून आणले, हिरवे कच्च पवित्र असे देठ कापून पंगतीमध्ये टाकले आणि बसायला टाकली चटई. आणि बसा म्हणली महाराज. ते महाराज लोक म्हणले, गाराच वाढशील बरं माय, आम्हाला भात वाढ बर का, नाही तर गारा जिरणार नाहीत आम्हाला. आपण कसं तांदूळ कच्चे राहिले तर जिरत नाही भात आपल्याला. नाही म्हणली स्वामी, भात शिजलाय, फुललाय, पांढरा शुभ्र झालाय, सुंदर. त्याच्यावर असं दूध टाकते, अमृतासारखं तूप टाकते, माझ्या हातचं तूप आहे, साखर टाकते आणि तुम्हाला पोटभर जेवायला वाढते. ते 3 पाहुणे एकमेकाकडे पाहू लागले. गाराचा भात करते म्हणली तेव्हा वचकले, मनामध्ये संशय आला, चकित झाले. आणि चला बसा जेवायला म्हणले तेव्हा चकित झाले.
भात इन गाराचा शिजवला, 50% ही पतिव्रता आहे रे बापा, 50% नारदाची गोष्ट खरी आहे. म्हणून आता बसायचं की नाही आसनावर, आपण जेवून जाऊ पोटभर आणि तिची आपण वाहवाह करू. तिचं सत्व हरल्या नाही जाणार, तिला आपण नापास करून जायचंय, तिला पास करून जायचं नाही. म्हणून पटकन त्यांनी तिथल्या तिथंच एकमेकाला कुजबुज केली आणि आपण दुसरी मागणी करू हिच्याकडे. नाही माते, आम्हाला 18 धान्य वर्ज्य होते, तू 18 धान्य वापरले नाही स्वयंपाकात, ती गोष्ट खरी आहे. आणि त्या आम्ही दिलेल्या गारांचा भात केलास ते पण खरं आहे. आम्ही जेवणार आहोत ते पण खरं आहे. तू वाढणार आहेस ते पण खरं आहे. परंतु आम्ही 16 ओळ्यातले ब्राह्मण आहोत, 16 ओळ्यातले गोसावी आहोत. तुझ्या अंगावर जुन्न वस्त्र आहे. मग म्हणली महाराज, कोऱ्या वस्त्रामध्ये तुम्हाला जेवायला वाढते, काही हरकत नाही, कोरं वस्त्र नेसते आणि पवित्र अशा 16 ओवळ्यामध्ये तुम्हाला जेवायला वाढते. पण ते म्हणले तेही नाही, आम्हाला हातबोट चालतच नाही, वस्त्र बिना वस्त्राचे आम्ही जेवतो, तरच तू जेवू घाल, नाही तर चाललो. ब्लॅकमेल करून राहिले अनुसया मातेला ब्रह्म विष्णू महेश. पोटभर जेवू घातलं, तुझ्या इथून भुकेल गेलो तर तुझं सत्वहरण होईल. आणि आम्हाला जेवून जर नाही घातलंस, पोटभर जेवू नाही घातलंस, तर आम्ही तुला शाप देऊन चाललो, आम्ही तसेच चाललो. म्हणजे तुझं पातिव्रत्य पण एवढं नामाच्या शिगा, नामाच्या राशी तू कमवल्या आणि पातिव्रत्य कमवलंस ते तुझं सगळं नष्ट होईल. आणि तुझं पातिव्रत्यपणाचा सत्वाचं हरण करून आम्ही जाऊ. तू नग्न अवस्थेत नाही आम्हाला भोजन वाढलं तर आम्ही चालले जाऊ. महाराज म्हणली तसं करू नका, जेवून जा. हो जेवून जातो, पण आम्ही काय म्हणत आहोत ते जरा लक्ष दे. पुन्हा मातेवर संकट आलं आणि ते निर्गुण निराकार रूप जगदंबेच्या जवळच होतं, आईच्या जवळच होतं. आतमधून आवाज देत होतं, गुप्त रूपामध्ये, झोपडीमध्ये गुप्त रूपामध्ये वावरत होतं, आईच्या मागे मागे धावत होतं. फार दुःख वाटत होतं. आपल्या आईवर जर संकट आलं, आपल्या आईला सर्दी खोकला ताप आला तर आपलं 5-10 वर्षाचं लेकरू त्या आईच्या पलंगाभोवताल फिरते. हो आई तुला बरं नाही का, आई तुला काय झालं, आणि आई तू रोजच्या सारखी का बरं बोलत नाहीस. म्हणून त्या लेकराचं मन लागत नाही. जेव्हा आई नाराज राहते तेव्हा त्या लेकराचं मन सगळं आईमध्ये राहते. आणि ते गुपित रूप जे होतं, गुप्त रूप जे होतं, काल हातावर प्रगट झालं असं कथेत निघालं. आणि ते दिगंबर रूप मात्र अनुसया मातेच्या पदराला धरूनच गुप्त अवस्थेत होतं. आतून आवाज देत होतं, आतून प्रोत्साहित करत होतं की हे माई तू घाबरू नको ग, तुझे आजपर्यंत मी काम सफल केलेस आणि तू माझी साधी भक्ती नाहीस. 60,000 वर्ष तू माझी साधना केलीस, 60,000 वर्षाचा एक चातुर्मास केला आणि मला तू जिंकलं. आणि मी आता तुझ्या संकटाला धावू नको तर कोण धावल. म्हणून तिचा धावा सुरू होता, तिचं नामस्मरण सुरू होतं. आणि पतीचं सुद्धा नाव घेत होती. अत्रेय ऋषी पतिव्रता म्हणजे पतीचं व्रत होतं तिच्यामध्ये. पती परमेश्वर, पतीला सुद्धा देवच मानायची. आणि पतीचा सुद्धा तिनं धावा केला. आणि तिच्या धाव्याला भगवान दत्तात्रय प्रभू धावून आले. आणि पतिदेव सुद्धा तिच्या दुःखामध्ये सहभागी झाले. म्हणून तिला स्फूर्ती आली, आतून स्फूर्ती आली की मी गारांचा भात केला, पण या बाळांना जे म्हणतात त्या अवस्थेत मी वाढते आणि पोटभर जेवू घालते. बरं ठीक आहे स्वामी म्हणली, चटई टाकलेली आहे, त्या चटईवर तुम्ही आसनस्थ व्हा. अजून दचकले, चकित झाले. अरे आता तर 80% नक्कीच नारदाचं खरं आहे. वाढती माय, आम्ही म्हणलं तसं नक्की वाढू. घरात गेली, नामाचं पाणी होतं कमंडलू मध्ये, पाणी आणलं, मनोमन चिंतन केलं, धावा केला, नामस्मरण केलं. आणि भक्तीमध्ये भय पाहिजे नाही, निर्भय झाली. आणि सगळ्यांना तिघांना बसवलं
आणि आपण पत्तरवाळ्या टाकतो, पहिल्या पत्तरवाळ्यावर पाणी टाकावं लागायचं, आताच्या पत्तरवाळ्यावर पाणी टाकायची गरज नाही, कागदी पत्तरवाळ्या आल्यात. केळीच्या पत्तरवाळ्यावर तिनं असं पाणी शिंपडलं, तिघाला पहिले बसवलं आणि पत्तरवाळ्याच्या निमित्तानं पाणी शिंपडलं. ते पाणी शिंपडलेलं त्यांच्या डोक्यावर थेंब पडले. त्या नामाचे, त्या साधनेचे, त्या सत्वाचे, त्या आशीर्वादाचे, त्या कृपेचे जे जल होतं कमंडलू मध्ये, ते त्यांच्या मस्तकावर पडल्या बरोबर तिन्ही देव बाळ झाले. तिन्ही देव बाळ झाले आणि अनुसया माता म्हणली की आता तुम्हाला मी पोटभर जेवू घालणार. आणि त्या पतरवाळीवर, त्या आसनपटीवर बसल्या बसल्याच बाळ झाले. बाळ अवस्था प्राप्त झाली. बाळ म्हणजे चालणारे नाही, बाळ म्हणजे जमिनीवर बसणारे नाही, बाळ म्हणजे खाली लोळणारे बाळ. 2-3 महिन्याचं जसं बाळ असतंय त्या वयातले ते तिन्ही देव बाळ झाले. आणि अनुसया मातेने त्यांना पोटभर जेवण दिलं. जेवून तृप्त झाले ते बाळ. आणि अशा प्रकारे 3 मुखी दत्ताची निर्मिती झाली अनुसया मातेच्या घरी. अनुसये दोन्ही जेवा तिन्ही देव आले, अनुसये दोन्ही जेवा तिन्ही देव आले. ब्रह्मा महेश विष्णू तिन्ही बाळ झाले, ब्रह्मा महेश विष्णू तिन्ही बाळ झाले. विद्या विन लाभे तुझला नवा जन्म द्यावा, विद्या विन लाभे तुझला नवा जन्म द्यावा, नवा जन्म द्यावा. मुखी तुझे नाम राहो सदा दत्तराया, मुखी तुझे नाम राहो सदा दत्तराया, मुखी तुझे नाम राहो सदा दत्तराया, असो देवराया. अशा प्रकारे बाळाला जेवू घातलं. बाळ पोटभर खेळायलेत, बागडायलेत आणि अनुसया माता आनंदित आहे. अनुसया मातेचं टेन्शन गेलं, टेन्शन फ्री झाली. आणि ते जे बाळ आहेत तिच्यामध्ये, आता 3 बाळ तिच्या उदरी आले, तिच्या घरी प्रगटले. आणि त्या तिन्ही देवांची माता सेवा करू लागली. एकाला आंघोळ घालू लागली, एकाला जेवू घालू लागली, एकाला झोपू घालू लागली. आणि ते 3 बाळ मायमाऊली अनुसया माता सांभाळत होती. सांभाळता सांभाळता 3 देव बाळ झाले. आणि नारद मुनीची पुन्हा फेरी आली. नारद मुनीची फेरी आली आणि नारद मुनींनी सांगितलं, पुन्हा ते ब्रह्म विष्णू महेशांच्या घरी गेले. पतिव्रता कोण आहे तिचा पत्ता सांगितला. आणि तिचा पत्ता ऐकून ब्रह्म विष्णू महेश अनुसया मातेच्या घरी आले. इथपर्यंत आपली कथा आलेली आहे. आणि अनुसया मातेला नारद ऋषीने सांगितलं की हे माय, हे काय आहे सोंग. अनुसया माता म्हणली, नारद मुनी तुम्हाला माहित नाही का, जे 3 गोसावी होते ते माझ्या घरी आले आणि अशी घटना घडली. मला मागत होते नग्न अवस्थेत जेवण, मी त्यांना बाळ केले आणि जेवू घातलं. आणि आता ते जे ब्रह्म विष्णू महेश होते ते कायमचे माझ्याच घरी राहिले. नारद ऋषी पुन्हा दचकले, अरे बाप रे, जे सत्व पाहायला गेले होते ब्रह्म विष्णू महेश, आणि ते सत्व पाहायला कर्मभूमीवर जी अनुसया माता आहे ते बाळ झालेले ते तर नसतील. नारद मुनी म्हणले, ते जे बाळ झालेले आहेत तेच बाळ आहेत. कोण? ब्रह्म विष्णू महेश्वर जे शंकरजी म्हणतो ते त्याच्यामध्ये आहेत. आणि जी पतिव्रता आहे तिचा स्पर्श झाला, तिच्या सत्वामुळं ते देव असून बाळ झालेत. ही
बातमी पाहता पाहता चौकड पसरली. खरंच जी सती आहे तिनं बाळ झालेत का? खरंच जी सती आहे पतिव्रता ती आहे का? खरंच देवी नसून ती एक स्त्री आहे, खरंच आहे का? म्हणून चर्चा झाली आणि अशा प्रकारे ते बाळ झाले. म्हणून नारद मुनी आले आणि नारद मुनींनी सांगितलं की जे ब्रह्म विष्णू महेश जे आहेत अनुसया मातेच्या घरी मस्त अनुसया माता झोका द्यायली, जोजवायली आणि तुमचे ते पतीच आहेत. पाळण्यामध्ये मी आत्ता पाहून आलो. नाही नाही नारद मुनी असं म्हणू नका. सगळे आमचे कारभार ठप्प पडलेत. किती दिवसाचे गेले. पार्वती म्हणून राहिली हे नारद मुनी आणि आमच्या कैलासाचा कारभार ठप्प पडलाय हो. मी फार संकटात आहे. कोण सती आहे तिचा निवाडा लावू आणि आम्हाला मदत करा. तिघं बाळ होऊन पडले, आम्ही कसं करायचं? म्हणून त्या चिंताग्रस्त झाल्या आणि ते बाळ होऊन रडू लागले. अनुसया मातेला आटपत नव्हते. ते तिन्ही बाळ अनुसया मातेने पाळण्यामध्ये टाकले आणि नारद मुनीने ते बाळ रडताना पाहिले आणि नारद मुनी अनुसया माता त्यांना झोका देताना पाहिली आणि नारद मुनी तिथून निघून गेले. अनुसया मातेला एकच आपल्याला आवरत नाही तर तीन तीन बाळांचे आट काढावं लागत होता. म्हणून अनुसया मातेला वाटलं आता जेवलेत, आता यांनी विश्रांती घेवाव. म्हणून अनुसया मातांना पाळण्यात टाकलं आणि त्याला सुंदर जोजवू लागली. जो 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 अनुसयानंदन तोडी भवबंधन झोपयाला येईना. जो 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 अनुसया नंदन तोडी भवबंधन झोपयाला याला येईना. जो 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 अशा प्रकारे आई झोका देताना नारद मुनींनी पाहिलं आणि हे तिन्ही देव जे आहेत यांचं असं सोंग झालं. म्हणून नारद मुनीला वाटलं आपण जे कळ लावली त्या बाया सुधारण्यासाठी कळ लावली, त्यात मस्त आपल्या आपापल्या भुवनामध्ये आनंद भोगत आहेत आणि ह्या माझ्या देवाची काय दशा झाली. जे माझे प्रिय देव आहेत त्या बायाच्या
पत्नीच्या नादी लागले आणि माझं तर चुकलं नाही. मी उगी चाडी लावली, मी उगी चुगली लावली आणि दशा झाली. नारद मुनीला दुःख वाटलं, पण तरी नारद मुनी अंतर्यामी होते. कदाचित जे निर्गुण निराकार आहे, ज्याची अनुसया माता भक्ती करत आहे, त्यांची तर लीला नसेल. होईल ठीक, होईल सगळं बरोबर असं म्हणून नारद मुनी पुन्हा कैलास लोकी गेले, सत्यलोकी गेले, वैकुंठ लोकी गेले आणि तिघींनाही जे समाचार कर्मभूमीवर बद्रिका आश्रमी घडला ते सत्य सत्य स्वरूपात खरं खरं तिघींनाही नारद मुनींनी सांगून टाकलं. आता केवढी आपत आली. 100% नारद मुनीचं खरं झालं आणि 100% कर्मभूमीवर मृत्यूलोकी जी पतिव्रता अनुसया आहे ती खरंच पतिव्रता आहे असं त्यांच्या मनानं त्यांना ग्वाही दिली आणि फार पश्चाताप झाला. आम्ही जे केलं ते बरोबर झालं नाही. आणि नारद मुनीला विचारू लागल्या, का हे नारद मुनी, हे गुरुदेव, तुम्ही आमचे गुरुतुल्य आहात आणि खरंच तिन्ही देव बाळ झाले असतील, पण तिन्ही देव दिसायला कसे आहेत हो? बाळरूपामध्ये आम्ही जर गेलो तिला शरण आणि तिला जर मागितलं आमचे म्हणजे तुझे बाळ आणि तुझे बाळ जे आमचे पती, तिचं बाळ आपला पती म्हणजे ती आपली सासू समजा बरं का. अशा प्रकारे अनुसया मातेला शरण जायचं त्यांनी ठरवलं. शरण का जायचं ठरवलं? बरेच दिवस झाले होते. एका दिवसात कथा जरी सांगून झाली तरी त्यांचं हे सर्व चरित्र घडण्यासाठी बरेच दिवस लागले होते. आणि कैलास भुवनावर सगळा कारभार ठप्प झाला होता. कसा कारभार ठप्प झाला होता? हालचाल बंद झाली होती, हवा बंद झाली होती आणि कोरड्या नदीप्रमाणे सगळा कारभार झाला होता. नद्या वाहत नव्हत्या, वारा वाहत नव्हता, पक्षी किलबिलाट करत नव्हते, सगळं ऑक्सिजन बंद होतं आणि फार भयंकर त्या तिघींवर आलं. वैकुंठीची तीच गोष्ट, कैलासाची तीच गोष्ट आणि सत्यलोकी हीच परिस्थिती निर्माण झाली. कारभार बघायला कोणी नसल्यावर अवस्था कशी होते? कुटुंब प्रमुख जर 8 दिवस गावाला गेला तर कुटुंबाची व्यवस्था सगळी ढसळलेली असते आणि देशाचा पंतप्रधान काही दिवस जर गादीवर नसला तर राज्य बरोबर चालू शकत नाही. त्याचप्रमाणे त्या तिन्ही देवाचं जे 3 भुवन होते ते त्या भुवनाची दशा झालेली आहे. जिकडं तिकडं हळहळाट सुरू झालेला आहे, गोंगाट सुरू झालेला आहे. अशा प्रकारे देवाची वाट अशी बघत होते आणि त्या तिघींना मात्र आता आसरा कोणाचा नव्हता. हिला तरी आसरा होता. हिनं तरी निर्भयपणे निर्गर्वपणे नामचिंतनाचा साठा केला होता. हिच्यापाशी सारी शक्ती आली होती, त्यांच्यापाशी मात्र काहीच शक्ती उरली नव्हती. आपापल्या पतीच्या जोरावर आपण म्हणतो ना, आता म्हणू नाही, देव आहेत, जी कथा आहे जी तीच सांगायची आहे. जसं डॉक्टर म्हणलं की डॉक्टरीन म्हणतो आपण, डॉक्टरीन नसली तरी डॉक्टर, मास्तरची बायकोला मास्तरीन बाई म्हणतो की नाही? म्हणजे त्यांच्या जीवावर आपण सगळं त्यांचं श्रेय आपण अर्ध घेतो, कारण आपण अर्धांगिनी असतो. त्याचप्रमाणे त्यांचं आता निर्जीव कार्य झालं होतं. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांचं. त्यांना कोणाचा आधार नव्हता आणि धावा कराव तर कोणाचा करावा, कोणता एक देव ठरवला नव्हता. म्हणून एक देव हक्काचा ठरवा, ज्या यानं तो आपल्या संकटाला धावून येईल. पतीला परमेश्वर मानलं होतं, त्या बी काही कमी नव्हत्या, पण अनुसया मातेपेक्षा त्या कमीच भरल्या.
पती परमेश्वराला देव मानून पतीचा धावा करू लागल्या. त्यांच्या पतीचीच ती अवस्था झाली तर त्यांना धावायला कोण येणार, म्हणून फार संकटात पडल्या, फार दुःखात पडल्या. आणि शेवटी ध्यास कोणाचा केला, शेवटी त्यांच्या मनात कोण होतं की हे संकट कोण निवारल, असं त्यांच्या मनात काय आलं. शेवटी अनुसया माताच आली ना. तिला जर शरण गेलं तर ती आपले पती पूर्वी सारखे करून देईल, मोठ्याचे लहान केले, लहानांचे अजून मोठे सुद्धा करून देईल म्हणून अशी भावना मनात धरून त्या कर्मभूमीवर उतरल्या. आणि त्या सुखानं उतरल्यात का. गादीवर बसणाऱ्या देव्या, जगाच्या जनन्या सुखानं आल्यात का, पायी पायी आल्यात. कोण्या दुःखात कोणतं संकट आलं आणि एवढे भुवन ओलांडून कर्मभूमीवर पायानं चालत आल्या, काट्या बोराट्यातून चालत आल्या. आणि त्यांच्या मनात फक्त आणि फक्त एकच होतं, काहीच मागायचं नव्हतं. आणि हे संकट कोण आपलं दूर करील तर अनुसया माता करील. पहा, तिचाच द्वेष केला आणि तिचाच धावा, तिचाच ध्यास त्या तिघींच्याही मनामध्ये होता की आपण आता तिला शरण जायचं आणि तिच्याकडून आपण आपलं जे काम आहे ते करून जायचं. आणि प्रेमानं शरण गेलं तरच ती आपल्याला प्रसन्न होईल. शेवटी त्या पण तिच्यावरच आल्या. त्यांनी पण मनोमन त्याच मायमाऊलीला मानलं, म्हणून ती सत्वाची आहे. अशा प्रकारे तिघी आल्या, कशा तरी आश्रमावर पोहोचल्या. फाटके तुटके कपडे, किती दिवसाचे आपापले भुवन सोडले, सोबत नाही, संगत नाही, काही नाही, बेआधारी झाल्या. कोणाला आणाव, अनेक जीवजंतू मेले आपापल्या भुवनावरचे, अनेक विध्वंस झाला. जसा कोरोनात आपल्यावर संकट आलं होतं तस त्याच्याही 1000 पटीने त्या तिघींवरही संकट आलं. आणि त्या संकटाला कोण धावल, स्वतःच सामर्थ्य थोडंसं धीट झाल्या. आणि आपण या संकटातून वाचू, पण कशामुळं वाचू, अनुसया मातेला जर शरण गेलो तरच आपण याच्यामधून वाचणार आहोत. म्हणून गेल्या आणि अनुसया मातेच्या झोपडीच्या दिशेनं गेल्या. हीच झोपडी असेल आणि हाच बगीचा असेल आणि हाच आश्रम असेल, दुरूनच त्यांनी ओळखलं. गेल्या, शरण गेल्या आणि अनुसया मातेने त्यांचं स्वागत केलं, स्मित हास्य केलं. आणि कुठून आल्या, तुम्ही कुठून आल्या, फार तेजस्वी दिसत आहात, तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय, तुम्हाला जाणल्यासारखं वाटतंय, पण तुमची ओळख लक्षात येत नाही. तुम्ही तिघी देव्या आहात, बसा. माझं भुवन पवित्र केलं, तुमचे पाय माझ्या झोपडीला लागले, बसा, शांत व्हा, चहा पाणी घ्या, तुमची ओळख सांगा, आपण गप्पा मारूया, जेवण करा. पण तुम्ही चिंतित का दिसत आहात. मी एवढी हसून बोलत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य नाही, काय भानगड आहे. कोण त्रास दिला तुम्हाला, कोण आहे ती त्रास देणारी, कोण आहे ती गर्व आणणारी, सांग, मी लावते त्यांची सोय. तुम्ही दुःखित अशा सुवासिनी आहात, तुम्ही देव्या आहात, तुमच्यावर हे संकट आलेलं मलाय भगवान. पण अनुसया माता मनातल्या मनात म्हणली, अगं तुम्हाला गर्व आला होता, तुमच्या हातानं तुम्ही केलंय, त्याला मी तरी काय करू. माझ्या मनात नव्हतं पण देवाच्या मनात होतं. तुम्हाला सुधारणा, तुम्ही पूर्वरत होणार आहात ग, तुमचं दुःख मलाही पाहणं, परंतु तुम्ही असं करायचं नव्हतं. कशी म्हणायली, मनात म्हणत आहे. तिनं ओळखलं, तिच्यात सामर्थ्य निर्माण झालं होतं नाम घेतल्यामुळं. आणि बसवलं, विचारपूर्वक केला, हात जोडले. आणि नारद मुनींनी, ब्रह्म विष्णू महेशांनी जसं पहिल्यांदा अनुसया मातेच्या चरणाकडं लक्ष गेलं, तसंच या तिघींचंही चरणाकडं लक्ष गेलं. चरणामध्ये खरोखर बाहुल्या दिसल्या आणि त्या बाहुल्यामध्ये याच तिघीचे फोटो होते. अनुसया मातेने चरण पुढे केले, दर्शन घेतलं आणि नम्रतेनं अनुसया मातेची प्रार्थना केली, स्तुती केली. हे माय, तू खरंच आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. आमच्यामध्ये गर्व निर्माण झाला आणि गर्व निर्माण होता कामा नये. जिथे प्राप्त होये अभिमान,
तेथे परवस्तू जाये विसरून, जी वस्तू आहे जे भगवंत आहे, भगवंत तर दुसरा आम्हाला कोणी माहीत नाही, पण जे भगवंत माहीत आहे, भगवंत आम्ही पतीच आमचे भगवंत होते, पतीच परमेश्वर होते आणि त्यांच्यापेक्षाही तू श्रेष्ठ आहेस. तू आमच्यावर दया कर, माया कर, कृपा कर, अशी अनुसया मातेची ते स्तुती करू लागल्या आणि अनुसया मातेच्या पाया पडू लागल्या. अनुसया माता म्हणली, ठीक आहे ग बाई, माझ्या पाया पडू नका, मी काय एवढी श्रेष्ठ नाही, मी साधी कर्मभूमीवर राहणारी एक महिला आहे आणि तुमच्यापेक्षा मी खरंच श्रेष्ठ आहे का? मीच तुमच्या पाया पडते. नाही म्हणल्या माय, आम्हाला तुमच्या पाया पडू द्या. आणि असा आम्ही आहोत, ओळख सांगितली सगळ्यांनी, तिघींनी. ब्रह्म विष्णू म्हणतात ना, तिघ जे काल आले होते ना त्या दिवशी, जे गोसावी, तुझं सत्व पाहण्यासाठी. तू तर अंतर्यामी आहेस, तू तर सर्व ओळखून घेतलंस आणि तरी पण आम्हाला विचारत आहेस माते तू. तर त्यांच्या आम्ही पत्न्या आहोत. आमचं नाव लक्ष्मी, सावित्री, पार्वती आहे आणि आम्हाला गर्व झाला होता की आम्ही तिघीच श्रेष्ठ आहेत, पण आमच्यापेक्षाही तू खरंच श्रेष्ठ आहेस आणि आता कृपा करून आमची विनंती ऐक, विनंती ऐक. म्हणून विनंती केली, हात जोडून गर्व अभिमान सगळा बाजूला ठेवला आणि माते पुढे नम्र झाल्या, सगळ्या नम्र झाल्या आणि मातेची करुणा करू लागल्या. अनुसया मातेची करुणा करी अनुसये माय माऊले, करुणा करी अनुसये माय माऊले, ध्यानी मनी राहो तुझे सतत पाऊले, ध्यानी मनी राहो तुझे सतत पाऊले, करुणा करी अनुसये माय माऊले, करुणा करी अनुसये माय माऊले, ध्यानी मनी राहू दे सतत पावले, ध्यानी मनी राहू दे सतत पावले, ध्यानी मनी राहो तुझे सतत पाऊले, ध्यानी मनी राहू तुझे सतत पावले. अशा प्रकारे करुणा केली आणि माता लगेच प्रसन्न झाली. तुम्ही तुमचे जे पती आहेत ते ओळखून घेऊन जा, पण तुम्ही एवढ्या दूर कशा नेणार? त्यांना काखेत न्यावं लागेल किंवा खांद्यावर टाकून न्यावं लागेल. मला तुमची कीव येते ग बाई, तुमचे तुम्हाला देते मी, पण न्या तुम्ही तुमचे ओळखून. बघा त्या पाळण्यात ओळखा आपापले आणि घेऊन जा. पाळण्याच्या जवळ गेल्या, पार्वतीला पुढे केलं या दोघींनी. पार्वती माते, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ खरंच आहेस. या दोघींनी तिला पुढे केलं. तू अगोदर शंभूला ओळख, मग ते दोघं राहिलेले आम्ही ओळखू तुझ्या कृपेनं. तर त्या पार्वती माता गेली, पाळण्यापाशी जाऊन वचकली, दचकली आणि दुसऱ्याला हात लावू तर स्पर्श होईल माझा आणि अजून विपरीत घडेल. ज्याला स्पर्श झालं त्यालाच पती मानावं लागेल, म्हणून हे काय बरोबर नाही. एकेकानं पाळण्यापाशी तिघी गेल्या, पण पाळण्यापाशी गेल्यावर आपापले पती ओळखायला असमर्थ ठरल्या, म्हणून पुन्हा अनुसया मातेला शरण गेल्या. अनुसया मातेला म्हणले, आता तुझ्याशिवाय विलाज नाही, आमचा अंत पाहू नको, आमचं तिकडं लई वाटुळं झालंय आणि आमचे पती आम्हाला पहिल्यासारखे असणारे करून दे माय. आम्ही आता सगळा गर्व अभिमान बाजूला ठेवला आणि आता तू आमचं ऐक. म्हणून माय माऊलीनं पूर्वरत पुन्हा पाणी शिंपडलं आणि ब्रह्म विष्णू जे पूर्वीसारखे होते ते देव जशाला तसे जिच्या तिच्या हवाली घातले.
बघा आता आनंद सांप्रदायिक दत्त सांप्रदायिक भक्त का बरं म्हणतात तीनमुखी दत्ता? समजा आमच्यामध्ये येत नाही किंवा आम्ही तीनमुखी दत्ताचे भक्त नाहीत, कारण तीनमुखी दत्त अनुसया मातेचं तात्पुरते बाळ झाले आणि आपल्या हवाली केले तिनं. मग तिच्यापाशी कोणता दत्त राहिला सांगा ना? ते गुप्त रूप जे होतं, तळा हातावर जे रूप आलं होतं तेच रूप तिच्यापाशी राहिलं. म्हणून आपण म्हणतो की आम्ही एकमुखी दत्ताचे भक्त हो. असं जर कोण विचारलं तर ही सगळी माहिती, हे सगळं ज्ञान एकमुखी दत्ताच्या भक्ताला माहित पाहिजे. आणि माहित होण्यासाठी, ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी ह्या कथा आणि सप्ते असतात, कीर्तन असतात. कोण जर विचारलं, तुम्ही म्हणता एकमुखी दत्ताचे भक्त हो, एकमुखीत आणि तीनमुखीत असं काय अंतर आहे हो? नाही, भक्ती एकाचीच करायची आहे, ध्यान एकाच करायचं आहे. ते ब्रह्म विष्णू महेश होते, काही दिवसासाठी आले आणि पाहुणे कलाकार निघून गेले, म्हणून ते त्यांच्या जाग्यावर गेले. ते व्यवस्थित तिथं राहणार आहेत, त्यांचे भक्त त्यांची भक्ती करतील. आणि काही दिवसासाठी ते रूप एक झालं होतं, त्याला तीनमुखी दत्त असे म्हणतात. असं याचं उत्तर आहे. असो, अशा प्रकारे ही जे कथा आहे ते इथपर्यंत आली. उद्या जर विचारलं तर आपल्याला कथा कुठपर्यंत आलेली लक्षात राहिली पाहिजे. आणि आता आपल्या वेळ झालेलाच आहे वाटते ना, कथेचा वेळ झालेला आहे नियमाप्रमाणे. आणि इथे फार नियम पाळायचा असतो. कथा राईट टाइम सुरू आहे, सुटल तरी लेट पण राईट टाइम सुरू होत आहे, कारण महाराजांचं शिस्तच तशी आहे. म्हणून इथपर्यंत आपली कथा आलेली आहे. थोडासा जय जयकार घेऊ, आरती घेऊ आणि आपल्या कथेला, आजच्या कथेला आपण विराम देऊ. एकच धून बसल्या जागीच घ्यायची आहे, त्याने आपली थोडीशी ऊर्जा निर्माण होणार आहे. जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, 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 जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, 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 जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता, जय गुरु जय दत्ता हो, जय गुरु जय दत्ता. दत्तात्रेय महाराज की जय. अनुसया मातेची आरती, आनंदाची आरती. आनंदाची आरती कोणी म्हणा, मी अनुसया मातेची आरती म्हणते. जय सती अनुसया. जय सती अनुसया माता, जय सती अनुसया,
त्याची आरती म्हणता कोणी? जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळ जीवा तारक साक्षे प्रदीपा जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकळ जीवा तारक साक्षे प्रदीपा जय देव आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य जो प्रकाश उजळल्या ज्योती नाती भक्त जन आनंद गरजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवाचा साक्षी प्रदीपा जय देव जय देव सर्वातीत आनंद सर्वाचे सार आकार निराकार पराहून पर मूळ माया चैतन्य रचिला संसार पिंड हा ब्रह्मांड उदिले आकार जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवाचा हो साक्ष प्रदीपा जय देव संगीत ब्रह्म हे माईक सगळं नित्य हा प्रपंच जैसे आबाळ दुर्ग जळ संसार भ्रांतीचे पडळ आत्माराम शरण परब्रह्म केवळ जय देव जय आनंद रूपा जय सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवाचा हो साक्ष प्रदीपा जय देव जलेन शीतले गरुणमात्रमध्ये तस्तोयं धरामितं वारार्तिक्योपरि अङ्गलगनं मनुष्याणां सर्वपापं बभूहति सर्वे भवन्तु सुखिनः सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् भाग्य भवेत् हरिः ओं यदनेन जदनमयजन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्या सन्ना ते हनाकं महिमानः सचन्त जदरपूर्वे स्वाद्याः शान्तिदेवाः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् सेवन्तिकावकुलचम्पकपाढलब्जै पुन्नागजाति करवील रसाल पुष्पै बेलपत्रवाल तुलसी दल जंजरीभि त्वं पूजयामि जगदीश्वरी।